नमस्कार, मी अनिकेत. ठळक वार्ताच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. बदलापूर शहर आधुनिकतेकडे वाटचाल करतंय. बदलापूर शहराची लोकसंख्या आपण पाहतोय की दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते. मुंबईची पहिली पसंत जी आहे ती आता बदलापूर शहर वाढताना पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय महाराष्ट्र जल प्राधिकरणाने एक महत्वाची योजना जी आहे ती राबवलेली आहे. ही योजना काय असणार आहे? पाण्याचा प्रश्न जो आहे तो येणाऱ्या काळात बदलापूरकरांचा मित्र आहे. एकंदरीतच काय आहेत या योजना, कशा प्रकारे या अंमलात असणार आहेत, याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत सभापती असणार आहेत शैलेश वडनेरे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. खरं तर नुकतीच त्यांना एक मोठी जबाबदारी जी आहे ती नगर परिषदेमध्ये मिळाली आहे आणि अशातच एक पाणीचा प्रश्न जो आहे तो बदलापूरकरांचा मिटणार आहे. आपल्यासोबत स्वतः शैलेश वडनेरे असतात, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, सर्वप्रथम स्वागत की पाणी पुरवठा मोठी जबाबदारी जी आहे ती तुमच्यावर मिळाली आहे. कशा प्रकारे प्रतिक्रिया पाहिजे आपण काय? निश्चितपणे खऱ्या अर्थाने आनंद आहे. कारण 2015 साली जेव्हा नगर परिषदेमध्ये निवडून आलो त्यावेळेला देखील माझ्याकडे ही जबाबदारी होती आणि ही एक चॅलेंज आहे अर्थात पाणी पुरवठा. कारण पाणी पुरवठ्याची जी व्यवस्था जी आहे ही संपूर्ण महाराष्ट्र जल प्राधिकरणाकडे असते. याचे संपूर्ण अधिकार नगर परिषदेकडे नसतात, परंतु नगर परिषदेच्या हद्दीमध्ये आमच्या नागरिकांना या ठिकाणी पाण्याचा पुरवठा मुबलक झाला पाहिजे, त्यांच्या अडचणी सुटल्या पाहिजे, ह्या भूमिकेतून आम्ही काम करत असतो. आणि तशा प्रकारचं भूमिका आणि तीच भूमिका आदरणीय आमदार साहेबांनी वेळोवेळी ते सांगत असतात की जरी महाराष्ट्र जल प्राधिकरणामार्फत योजना असली तरी आपण नगर परिषदेच्या मार्फत या सर्व योजनेवरती लक्ष ठेवण्याची आपली जबाबदारी आहे आणि त्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे जबाबदारी तिचं पालन करत असतो. आणि बदलापूरकरांना पुरेसा पाणी पुरवठा झाला पाहिजे ही आमची भूमिका असते. आणि बदलापूर शहरामध्ये पाण्याची निश्चितपणे समस्या आहे, परंतु सोडवण्याकरता निश्चित स्वरूपाच्या योजना आमच्याकडे आहेत आणि त्या योजनांच्या माध्यमातून लवकरच बदलापूरचा पाण्याचा प्रश्न सुटेल हा विश्वास या ठिकाणी आदरणीय आमदार साहेबांच्या सहकार्याने निश्चितपणे सुटेल हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. नक्कीच. एक मोठी योजना सध्या चर्चेमध्ये आहे ती म्हणजे बदलापूर पाणी पुरवठा योजना. काय नेमकी ती योजना आहे आणि तिचा फायदा जो आहे तो कशा प्रकारे बदलापूरच्या जनतेला होणार आहे? निश्चित तुम्हाला आता मी म्हणालो की ज्या पद्धतीने बदलापूर शहरामध्ये पाण्याचा जो प्रश्न आहे आणि मला पाणी पुरवठा सभापती पद मिळाल्यानंतर मी लगेच निश्चित स्वरूपामध्ये काय काय करता येईल याचा विचार सुरू केला. आम्ही सुरुवातीलाच एक आमची पाणी पुरवठा समितीची देखील बैठक घेतली आणि त्या माध्यमातून कशा प्रकारे लोकांचा प्रश्न सोडवावा याच्यावरती आमचा निश्चित विचार झाला. आणि समोरच मी निश्चितपणे म्हणेल की माझा पायगुण चांगला आहे की सुदैवाने ही जी समस्या सोडवण्याकरता आदरणीय आमदारांच्या प्रयत्नाने या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे त्यावेळेला अजितदादा देखील उपमुख्यमंत्री होते, या सर्वांच्या सहकार्याने एक मोठी योजना बदलापूरकरांच्या या ठिकाणी वाट्याला आलेली आहे. आणि एक मोठी 245 कोटीची योजना आहे. आणि बघा, बाहेर बऱ्याचदा चर्चा केली जाते की योजनांबद्दल चर्चा होतो आणि प्रत्यक्ष योजना येत नाही, पण झालंय, थोडा उशीर झालाय, वास्तव आहे. परंतु आता संपूर्ण सगळ्या मंजुऱ्या या ठिकाणी झाल्यात आणि आता टेंडर आले आणि हे टेंडर लवकरच मला वाटतं 8 एप्रिलला त्याचं फायनान्शियल डेट ओपन होईल आणि एक चांगल्या कुठल्या तरी ठेकेदाराला हे काम मिळालं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून काम बदलापूर शहराचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे याची आदरणीय आमदारांची या ठिकाणी भूमिका आहे. तर ह्या एक चांगल्या जे इलिजिबल कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांचे संपूर्ण त्या ठिकाणी इव्हॅल्युएशन केलं जाईल आणि 8 एप्रिलला ते फायनान्शियल बिड ओपन होऊन साधारणपणे मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ह्या योजनेच्या संदर्भामध्ये वर्क ऑर्डर्स वगैरे या ज्या प्रक्रिया पार पडतील. तर एक मोठी योजना आहे. या योजनेमध्ये या ठिकाणी मला सांगायला आवडेल, यात बऱ्याचशा ज्या पाण्याचे प्रश्न सोडवण्याकरता ESR असो किंवा त्या ठिकाणी पाईपलाईनची कामं असो, मी पुढे तुम्हाला सांगत होतो, ह्या सगळ्या होऊन बदलापूरकरांचा ह्या योजनेच्या माध्यमातून ही योजना लवकरात लवकर कार्यान्वित होईल आणि बदलापूरचा पाण्याचा प्रश्न सुटेल अशा प्रकारची भूमिका निश्चितपणे आमची या ठिकाणी आहे. जसं की तुम्ही सांगितलं की ही योजना जी आहे ती आता अंतिम टप्प्यामध्ये झालेली आहे, तर कशा प्रकारे हा पाणी प्रश्न जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये बदलापूरपर्यंत सुटला आहे? कारण हे बघा, बदलापूर शहरामध्ये साधारणपणे बदलापूरची पाण्याची जी गरज आहे ही 68 MLD ची पाण्याची गरज या ठिकाणी असताना डिलीट करतात 2 मिनिट. हे बघा, बदलापूर शहरामध्ये पाण्याची जी गरज आहे ना ती 56.70 MLD पाण्याची गरज आहे. आता 68 MLD पाणी बदलापूर शहरात पुरवलं जातं, परंतु मेजर इश्यू जो आहे हा लिकेजचा.
साधारणपणे 25% लिकेजेस असल्यामुळे साधारण 53 MLD पाणी या ठिकाणी बदलापूरकरांना मिळतं. त्यामुळे 2.87 MLD या ठिकाणी पाण्याचा तुटवडा या ठिकाणी आहे. तर आता या नवीन योजनेमध्ये जे काही ह्या ज्या काही समस्या सगळ्या त्या निश्चितपणे सुटतील. कारण ह्या जी नवीन जी योजना आहे त्यामध्ये जॅकवेलची या ठिकाणी प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे. अशुद्ध पाण्याची पंपिंगची मशिनरी आहे त्या ठिकाणी, फिल्ट्रेशन प्लांट आपण त्याला म्हणतो ते त्या ठिकाणी त्याची देखील प्रोव्हिजन आहे. 60 दशलक्ष लिटर अधिक पाणी या ठिकाणी म्हणजे फिल्टर या ठिकाणी फिल्ट्रेशन या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर 92 किलोमीटरच्या पाईपलाईन्स याच्यामध्ये येतील आणि 13 नवीन टाक्या या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत होणार आहे. तर साधारणपणे 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ही संपूर्ण योजना कार्यान्वित होईल आणि बदलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ज्या काही समस्या आहेत लिकेजेस त्यामुळे कमी होतात. कारण नवीन पाईपलाईन टाकतोय, नवीन टाक्या नवीन आल्यामुळे त्या ठिकाणी त्या भागामध्ये जे अंतर लांबलचक ज्या लाईन्स टाकलेल्या आहेत त्या ठिकाणी त्यांची बचत होऊन पाणी लवकर लोकांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे वेळेची बचत झाल्यामुळे त्या ठिकाणी पाणी लोकांना जास्त मिळणार आहे, अधिक फिल्ट्रेशन होणार आहे, अधिक MLD पाणी त्या ठिकाणी लोकांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे साधारणपणे आता ह्या मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही योजना सुरू झाली तर 2028 पर्यंत निश्चितपणे बदलापूर शहराचा पाणी प्रश्न संपूर्णपणे सुटेल अशा प्रकारची आमची भूमिका आहे. आणि मुळात बघा की संपूर्ण 2 वर्ष आपला पाणी प्रश्न सुटायला लागेल असा विचार करण्याची आपल्याला आवश्यकता नाही. कारण एकदा योजनेची वर्क ऑर्डर झाली तर ज्या ज्या भागामध्ये पाण्याची समस्या तीव्र आहे, म्हणजे आमच्याबरोबर आमचे सहकारी ज्या ठिकाणी प्रफुल्ल मोरे आहेत त्यांच्या शिरगाव भागामध्ये पाण्याची समस्या मोठी आहे, कात्रप भागामध्ये समस्या मोठी आहे. तर ज्या ज्या भागामध्ये पाण्याच्या समस्या आहेत तर त्या ठिकाणी आम्ही प्राधान्याने त्या ठिकाणचे प्रश्न सोडवणे, त्या ठिकाणच्या टाक्या सुरुवातीला बनवणे, तर ह्या सर्व गोष्टीला आम्ही प्राधान्य देणार आहे. कारण बदलापूरकरांना निश्चितपणे आम्ही आश्वस्त करू इच्छितो की लवकरच बदलापूरकरांना आपल्या पाण्याचा प्रश्न सुटेल आणि निश्चितपणे आपल्याला ह्या योजनेच्या माध्यमातून दिलासा मिळेल हे मी आपल्या या ठिकाणी सांगू इच्छितो. उद्या गुढीपाडवा आणि त्या मुहूर्तावरती आपण पाहतोय की जलकुंभाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. अशा वेळी जल पाणी पुरवठा सभापती म्हणून काय नागरिकांना आवाहन कराल की कशा प्रकारे आपण उपस्थित दर्शवेल, कशा प्रकारे हा प्रश्न सुटणार आहे? निश्चित बघा पाण्याचा प्रश्न हा जटिल आहे आणि त्याकरता ही जी 245 कोटीची जी योजना आहे जर थोडा उशीर जरी झाला तरी देखील त्या काळामध्ये आदरणीय आमदार साहेबांनी पाठपुरावा करून साधारण 28 कोटीची एक योजना आणून त्या ठिकाणी 4 पाण्याच्या टाक्या त्याचं काम चालू झालेलं आहे. आणि त्यातल्या या एक टाकी जी आहे पनवेलकर इस्टेटची इथली, कात्रपची टाकी ऑलरेडी चालू झाली त्या ठिकाणी. तर या ठिकाणी पनवेलकर इस्टेटच्या इथे एक टाकीचं उद्घाटन आज या ठिकाणी पाडव्याच्या मुहूर्तावरती आहे. तर त्या टाकीमुळे शिरगाव भागातील पाण्याचा प्रश्न देखील त्या ठिकाणी निश्चितपणे लोकांचा सुटेल अशा प्रकारची आमची भावना आहे. तर निश्चित सर्वांना माझं आवाहन आहे की या पनवेलकर इस्टेटच्या पाण्याच्या टाकीचं जे उद्घाटन आहे त्या ठिकाणी 11 वाजता सकाळी आपण उद्घाटनाचा कार्यक्रम आदरणीय आमदारांच्या त्यांच्या हस्ते आपण करण्यात येणार आहे. तर आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं, सर्व नागरिकांनी अशी आपल्याला विनंती आहे. आणि ह्या टाकीच्या माध्यमातून शिरगावकरांचा देखील पाण्याचा प्रश्न सुटेल हा देखील विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आपल्यासोबत प्रफुल्लजी मोरे असतील त्यांच्या देखील सर काय सांगाल, पाण्याचा प्रश्न बदलापूरकरांना भेटला होता परंतु येणाऱ्या काळामध्ये हा प्रश्न जो आहे तो कायमस्वरूपी मिटणार आहे. कशा प्रकारे एकंदरीत या योजनेचं कौतुक कराल? नमस्कार. ही बदलापूरची जे पाण्याची योजना मंजूर झालेली आहे, बदलापूर पाणी पुरवठा योजना, ही आमदार किसन जोशी यांच्या माध्यमातून तसेच आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने ही योजना मंजूर झालेली आहे. या योजनेमुळे बदलापूरकरांना एकदम पाण्यापासून सुटका होईल. त्यात पाण्याची बदलापूरमध्ये खूप टंचाई असल्यामुळे खूप नागरिक त्रस्त झालेले आहेत. आज ह्या योजनेमुळे कुठेतरी नागरिकांना दिलासा मिळेल. ही 2 वर्षामध्ये पूर्णपणे दिलासा मिळेल ही खात्री आहे. आज उद्या टाकीचा ओपनिंग होणार आहे त्यामुळे आमच्या शेगाव भागाला नक्कीच थोडाफार काहीतरी पाण्याचा फरक पडेल ही मला असा अंदाज आहे. धन्यवाद दिलेला. एकंदरीत आपण पाहतो की पाणी हे जीवन आणि ह्याच पाण्याचा प्रश्न जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये आपण पाहतोय की नक्की सोडवलं जाईल. अतिशय महत्वाची अशी ही योजना जी आहे ती 2 वर्षाच्या आतमध्ये पूर्ण होऊन बदलापूरकरांचे किंवा आजूबाजूचा परिसर असेल त्यांच्या ज्या काही विषय टंचाईची आपल्याला काही प्रभावामध्ये चालू होती ती येणाऱ्या काळामध्ये नक्कीच जो आहे तो मार्ग निघणार आहे. आणि उद्याचं आपण पाहिलं तर उद्या जलकुंभाचं उद्घाटन सोहळा जो आहे तो मुरबाड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार किसन जोशी यांच्या हस्ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे बदलापूरकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी जी आहे ती या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्याला पाहायला मिळते.
तुम्हाला काही समस्या असतील, तुमचे काही प्रश्न असतील, ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा, जे आम्ही सभापतींच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू. तुर्तास राहुल साहेबांसोबत मी आणि ठळक वार्ता बदलापूर.